मी आता आलोय कल्याणच्या फंटून फेस्टिवलला। इथे फुल धमाल चालू आहे, वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि काही खेळणी आहेत, काही एंटरटेनमेंटचे प्रोग्राम चालू आहेत आणि आमचं फेवरेट फूड स्टॉल जयवंत। आणि या जयवंतच्या स्टॉलवरती मी आत्ता चिकन कबाब, प्रॉन्स आणि खिमा पॅटीस वगैरे वगैरे पदार्थ खाल्ले आणि त्याच्या सगळं श्रेय अर्पिता जयवंतला, सविता जयवंत। मग या सगळ्या गोष्टींचा वारसा यांच्याकडून तिकडे आला। आता हे जे करत असताना इथलं ह्या लोकांची टेस्ट कशी काय लक्षात आली, काय इथली आवड काय आहे? नमस्कार, मी अर्पिता जयवंत, CKP आहे आणि CKP असल्यामुळे खासियत कल्याणचं 7 वर्ष रिअल बिर्याणी हा ब्रँड मी इथे चालवते। त्यामुळे बऱ्याच लोकांची टेस्ट ऑलरेडी माहिती आहे आणि खिमा पॅटीस ह्या लोकांची खासियत आहे, आवड। आता इथे काय काय वेगवेगळे पदार्थ आहेत, म्हणजे हे मला दिसत आहेत कबाब, कबाबच्या बाजूला मला सुरमई फ्राय दिसते, त्याच्यानंतर खिमा पॅटीस आहेत आणि हे जे आळूवडी कशी काय मध्येच एकदम आळूवडी व्हेज आहे, हे मटर पॅटीस आहेत। तेच म्हणतो मी, नाही हे मटर पॅटीस आहेत आणि हे जवळा भजी आहे, जवळा भजी स्पेशल आमची मटका बिर्याणी आहे। हे खास मटका बिर्याणी म्हणजे एका मटक्यामध्ये अख्खी बिर्याणी, पोळी आहे, गाजरचा हलवा आहे आणि हे चिकन लॉलीपॉप, सुरमई फ्राय। हे आत्ता सगळं रिकामं दिसतंय ना, याला कारण आहे सगळं संपलंय। मी थोडा वेळ उशीर आलो असतो ना तर मला हेही बघायला नसतं मिळालं, पण तरी त्यातल्या त्यात मला हे सगळं बघायला मिळतंय इथे। आणि या सगळ्याचं श्रेय पुन्हा एकदा तर तुम्ही पण या। आणि या तुमचं हॉटेल अजून कुठे? दाजीबा म्हणून आमचं टिटवाळ्याला हॉटेल आहे। क्या बात आहे, म्हणजे दाजीबामध्ये तुम्हाला हे सगळे पदार्थ खायला मिळणार? व्हेज आहे? अरे आणि रिअल बिर्याणी मध्ये सगळे नॉनव्हेज पदार्थ। ते कुठे आहे? ते कल्याण मुरबाड रोड। लोकांना सांगूया, आमंत्रण द्यायला ना, माझा विजिट करा कल्याण मुरबाड रोडला, अपोजिट रोशन पेट्रोल पंपला माझा आउटलेट आहे। क्या बात आहे। मग रिअल बिर्याणी मध्ये यायचं, मटका बिर्याणी खायची, कबाब वगैरे खायचे आणि तशीच आम्ही रिअल बिर्याणीची फ्रँचायझी सुद्धा देतो। क्या बात आहे, व्यवसायाला पण संधी। चला भेटूया लवकरच। या फेस्टिवल मध्ये खवय्यांची मांदियाळी त्यांच्यासाठी असे विविध पदार्थ इथे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये हा एक सुगरण कट्टा, थोडंसं पुढे जातो स्वामी समर्थ गृहोद्योगचे मसाले आणि खास करून CKP मसाला, CKP संडे स्पेशल। अरे बापरे, हे सगळे मसाले आणि या मसाल्यांची यांची ही खासियत आहे। आपण त्यांच्या कर्त्याधारकांशी बोलूया, कुठल्या प्रकारचे मसाले इथे उपलब्ध आहेत? CKP मसाला, संडे स्पेशल, गरम मसाला, पोळा मसाला, वडा भाजणी, कोंबडी वडा भाजणी, हे सगळे मसाले तुम्ही घरगुती बनवता आणि तुम्ही ते त्याप्रमाणे लोकांच्या ऑर्डरप्रमाणे विकता? क्या बात आहे। मग एवढ्या सगळ्या मसाल्या आणि मसाल्याचे पदार्थ तुम्हाला हवे असतील तर स्वामी समर्थ गृहोद्योगला संपर्क साधा। आणि आता मी थोडा पुढे सरकतो। इथे आपण आत्ता जयवंत त्यांच्याकडे काही पदार्थ चाखले होते, या पुढच्या स्टॉलवरती इथे चहा कॉफीचा स्टॉल, पुन्हा एकदा इथे मसाले, स्वयंसिद्ध मसाले, आणि या मसाल्याच्या मालकीणबाई आहेत रोहिणी चोबळ। पूर्ण मसाल्यांची तुमच्याकडे अगदी म्हणजे रेलचेल आहे। तुमचं पॅकिंग जरा वेगळं दिसतंय, हे काय खासियत काय आहे याची? CKP मसाला आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे। मग त्या मसाल्यांची टेस्ट शाबूत राहावी म्हणून तुम्ही पॅकिंग जरा वेगळ्या प्रकारचं केलंय का? हो, कारण हे सगळं पॅकिंग जे आहे ना, एअरटाईट पॅकिंग आहे, एअरटाईट पॅकिंग आहे। CKP लोकांना खाण्याची प्रचंड आवड असते आणि ते खाण्यासाठी त्यांना स्वयंसिद्धचे मसाले नक्कीच मदत करतील। चला, आणि ते खाऊन झाल्यानंतर माझे मुखवास आहे तो खूप फेवरेट आहे। ओके, फेवरेट आहे तो। क्या बात आहे, झकास। चला, हा जो पुढचा स्टॉल आहे इथे सुद्धा CKP पदार्थांचीच रेलचेल आहे। आणि आता इथे मला दिसत आहेत
कोलंबी, चिंबोऱ्या, सुरमई, पापलेट, हे जे तुम्हाला आता दिसतंय ना, हे सगळं खाण्यासाठी तयार होण्याच्या आधीचे पदार्थ आहेत. तुम्ही ऑर्डर दिलीत की लगेच ते तिकडे तव्यावर जाणार आणि तुमच्या प्लेटमध्ये विसावणार. फक्त चिंबोरी मसाला हा रेडी आहे, बाकी सगळे पदार्थ तुमची वाट पाहत आहेत. ही जरा वेगळे पण मला वाटलं, म्हणजे लोकांनी निवडायचं आणि ते तळून लगेच तयार करून द्यायचं. शक्यतो कसं असतं की लोक रेडीमेड घेतात आणि खातात. हे जरा वेगळं वाटलं. हे तुम्हाला असं का करावं असं वाटलं? एक काहीतरी वेगळा आयटम आणि लोकांना फ्रेश माल दिसावा आणि त्यांनी चॉईस करून केलं तर ते एक वेगळी मजा असते. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्या रिपोर्ट म्हणजे असं वाटायला नको मला कमी दिलं तुला कमी दिलं. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठीची ही मंच व्यवस्था. आणि आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर अखिल भारतीयचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्तेजी आहेत, तसेच इथले आयोजक तुंगारे आणि आमचे मित्र निलेश गुप्ते. या फंटूनला आल्यानंतर कसं वाटलं? फंटूनला मी दरवर्षी येत असतो आणि दरवर्षी मला खूप छान वाटतं. हां, एकतर सगळी आपली मंडळी भेटतात इथे. बरोबर. CKP सभेतर्फे हा कार्यक्रम केला जातो आणि सातत्याने मागची 23-24 वर्ष हा कार्यक्रम होतोय. मी अनेक वर्ष इथे भेट देतो आणि इकडच्या सगळ्या स्टॉल्सना भेट देणं आणि विशेष करून जे आपले CKP फूडचे स्टॉल्स आहेत त्याला भेट देणं ही नेहमीच एक पर्वणी असते. आणि आजही तसंच झालंय. यावेळेला एक बाकी नक्की मला फरक जाणवतोय की यावेळेला जास्त मोठ्या प्रमाणात हे ऑर्गनाईज केलं गेलेलं आहे. स्पेस भरपूर दिसते, उत्तम आयोजन आहे, एक चांगला लुक आला आहे. गेली 22-24 वर्ष मला वाटतं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. बरोबर आहे. 22-24 वर्ष केलं जातं असं ते म्हणत होते मला. म्हणजे मला वाटतं 2000 साली सुरू केलं आहे, 25 वर्ष आता होतील. एवढं सातत्याने एखादा कार्यक्रम चालतो याचं श्रेय आयोजकांना दिलंच पाहिजे. आणि त्यासाठी मी कल्याण CKP सभेचं अभिनंदन करतो आणि यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी सुरुवातही कराव्यात अशा कार्यक्रम असं मला वाटतं. या आपले मित्र आयोजक, आता पुढचं वर्ष तुमचं रौप्य महोत्सवी आहे, त्याच्यापेक्षा जोरदार होणार. त्याच्यासाठीची तयारी तुम्हाला आत्तापासून करावी लागेल. हो नक्कीच. स्टॉल्स तर आपले बहुतेक ठरलेले असतातच, आपण बरोबर ट्राय करतो. क्या बात. तुम्हाला पुढील वर्षाच्या आयोजनासाठीच्या शुभेच्छा आणि पुन्हा असेच आम्ही येत राहू, तुम्हाला भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.